बालगंधर्व रंग मंदिरामध्ये पार्किंगला जागा कमी पडत असल्यामुळे नो पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे इतर प्रवाशांना आणि रसिक श्रोत्यांना आणि इतर वाहनांना सुद्धा त्रास होत आहे. रंगीबेरंगी आणि रंगीत बडीशेप ठेवण्यास हॉटेलवाल्यांनी सध्या नकार दिलेला आहे. त्या ठिकाणी विदाऊट रंगाचे बडीशेप ठेवून नियमाचं पालन करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. आपल्या हॉटेलवर कुठल्या प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून रंगीत बडीशेप सौप न वापरता निव्वळ ओरिजिनल ज्याला आपण म्हणतो तशी बडीशेप ठेवण्यास सुरुवात केली. खडीसाखर बडीशेप अशा नियम पाळणाऱ्या हॉटेलला धन्यवाद. भारतीय विद्यापीठ परिसर हा सतत वाहनांनी आणि वाहतुकीने गजबजलेला असतो. त्यात अतिक्रमणाचा विळखा असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला खूप त्रास होतो. त्याच्यामध्येच आता भटकी कुत्री आणि भटकी जनावरं ह्यांचाही त्रास भारतीय विद्यापीठ परिसरात नागरिकांना आणि वाहन चालकांना होत आहे. भटकी कुत्री रात्री आणि दिवसासुद्धा काही जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्यात आणि गायी ह्या रस्त्याच्या मधोमध चालत असल्यामुळे वाहनांची ये-जा बंद होते. वाहने उभी करू नये अशाच ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी सध्या स्पर्धा लागली आहे. 3 हत्ती चौकातील ही घटना बघा की इथे रोज सकाळ दुपार संध्याकाळ अशी नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावलेली असतात. त्यामुळे वळताना वाहनांना त्रास होतो आणि इथे अपघात होण्याची शक्यता आहे, कारण ह्या वळणावरती तीव्र उतारसुद्धा आहे. तरी ट्रॅफिक पोलिसांनी इकडे लक्ष द्यावं असं नागरिकांची विनंती आहे. आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ चालू होता. एकीकडे ऊन एकीकडे पाऊस, तर क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस असे दृश्य बघायला मिळत होते. ऊन पावसाचा खेळ हा तसा दिवसभर चालू होता. क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस अशा घटना आणि अशी दृश्य पुणेकरांना काल दिवसभर अनुभवायला आली. ऊन पावसाचा हा खेळ एन्जॉय केला सर्वांनीच. भारतीय विद्यापीठमधील सुप्रसिद्ध हॉटेल राधाकृष्ण येथील हा माशांचा टँक छोट्या मुलांचं मनोरंजन करत आहे. खूप सारे पाळलेले मासे पाहण्यासाठी बच्चे कंपनी येथे मुद्दाम थांबते आणि त्या माशांचा फिरण्याचा दवडण्याचा आनंद घेते.